गंगापूरची 4 मुलं फिरायला जात होती. म्हणजे ती इंदोरकडे जात असताना त्यांचा जो अपघात आहे मध्य प्रदेशमध्ये सेंधवा जो टोलनाका आहे त्या टोलनाक्यावर झाला. आता विषय असा आहे, अत्यंत सुरक्षित जी गाडी आहे, मानली जाणारी गाडी आहे, म्हणजे सुरक्षित गाडी आहे, फोर्डची इंडिवेअर. आणि या गाडीचा भीषण अपघात झाला आणि त्यानंतर आतमध्ये जे 4 तरुण होते फिरायला गेलेले, त्यामधले 2 तरुण अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आहेत आणि 2 तरुण जे आहेत ना, त्यांना दुर्दैवी असं जीवन संपवावं लागलंय. आता याचं कारण काय, तर कदाचित ही जी तरुण आहेत रात्रभर गाडी चालवली असावी, कारण हा जो अपघात झालाय मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 6:30च्या दरम्यान झालाय. म्हणजे रात्रभर गाडी जी चालवली त्यामध्ये कदाचित या तरुणांना, म्हणजे जे गाडी चालवत होते, त्यांना कदाचित झोप लागली असावी आणि ती गाडी अनकंट्रोल झाली आणि त्याच्यानंतर मोठा असा अपघात झालेला आहे. आता याच्यामध्ये गंगापूरचे जे 2 तरुण होते ना, त्यांना जीव गमवावा लागलाय, 2 जखमी आहेत. आता विषय असा आहे ना, की आपण जर बघितलं ना, तर पाठीमागे देखील पुण्याची फॉर्च्युनर होती आणि ती देखील मध्य प्रदेशमध्येच अपघातग्रस्त झाली होती, मुंबई दिल्ली हायवे जो आहे या हायवेवरती. आता विषय असा होतो ना, की काय होतं ना, की आपण कधीतरी फिरायला जातो आणि फिरायला गेल्याच्या नंतर मोठा हायवे असतो आणि त्या मोठ्या हायवेचा आपल्याकडे अनुभव नसल्याच्या मुळे असे मोठे अपघात होत आहेत. आता काळजी काय घ्याल, तर इथे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे काय, तर कमर्शियल ड्रायव्हर जो असतो, म्हणजे कमर्शियल चालक जो असतो, तो तुम्ही सोबत घेऊन जा. भले त्याला थोडेसे पैसे लागतील, पण तो तुम्हाला सुरक्षित घेऊन जाईल आणि सुरक्षित घेऊन येईल. याचं कारण म्हणजे काय, त्याच्याकडे असणारा अनुभव खूप मोठा असतो आणि हा जो अनुभव असतो तो त्याच्या कामी येतो. म्हणजे जरी त्याला डुलकी लागत असेल, झोप लागत असेल, तरी तो योग्य वेळी त्या गाडीला कंट्रोल करू शकतो. त्यामुळे एक चालक तुम्ही सोबत नक्की घेऊन जा, कारण फिरायला ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी होतं काय नाही, की तुमच्याकडे अनुभव खूप कमी असतो. याचं कारण काय, तर आपण शहरामध्ये जास्त गाडी चालवलेली असते, मोठ्या हायवेला गाडी कमी चालवलेली असते, त्यामुळे आपल्याकडनं त्या गाड्या अनकंट्रोल होतात आणि त्याच्यामध्ये अपघात होतात. इथे बघा दुर्दैव किती किती दुर्दैव आहे. यामध्ये तरुण मुलांचा जीव जाणं जे आहे ते त्यांच्या फॅमिलीला देखील खूप जे आहे ते दुःख आहे. या दुःखामधून त्यांची फॅमिली देखील सावरावी. पण इथून पुढे देखील आपण लक्षात असू द्या, ज्यावेळी आपण फिरायला जाऊ त्यावेळी जर आपल्याकडे अनुभव नसेल तर कमर्शियल एखादा चालक तुम्ही नक्की घेऊन जा, जेणेकरून अपघात होणार नाहीत आणि त्यामध्ये तुमचे प्राण जे आहेत ते वाचतील.